नमस्कार. प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल डिसले, विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती या ठिकाणी ॲडमिशन कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे. आपली ही जी ॲडमिशनची प्रोसेस आहे ही साधारणतः 9 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि त्यानंतर यामध्ये बरेचसे चेंजेस होत गेले आणि गेल्या 2-3 दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मला फोन येत आहेत आणि बऱ्याचशा क्वेरीज ते मला डिस्कस करतायत. बऱ्याचशा डॉक्युमेंटबद्दलही त्यांना काही क्वेरीज आहेत. तर साधारणतः ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मी हा खास करून व्हिडिओ बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी साधारणतः ॲडमिशनची पहिली जी प्रोसेस आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो मेन राऊंड आहे, याच्या संदर्भातल्या ज्या क्वेरीज आहेत त्या मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर साधारणतः आपलं जे शेड्यूल आहे डिस्प्ले केलेलं, तर हे ॲक्टिव्हिटी शेड्यूल साधारणतः ह्या पद्धतीने ऑलरेडी DTने डिस्प्ले केलेलं होतं किंवा डिक्लेअर केलेलं होतं. हे ओल्ड आहे आणि हे रिवाईज, ह्या ज्या डेट्स आहेत त्या रिवाईज डेट्स आहेत. तर सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, म्हणजे ज्याला आपण कागदपत्रांची पडताळणी, हा राऊंड 9 ते 15 तारखेदरम्यान शेड्यूल केलेला होता. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा तो दिलेल्या कालावधीत कंप्लीट झाला नाही. त्यामुळे DTने ती डेट एक्सटेंड केली आणि ती डेट 22 डिसेंबरपर्यंत आता एक्सटेंड झालेली आहे. त्यानंतर ह्या ज्या दुसऱ्या डेट्स आहेत की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस, त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, याच्या डेट पण आधी डिस्प्ले केलेल्या होत्या. पण नवीन जे रिवाईज शेड्यूल आहे त्याच्यामध्ये अद्याप DTने ह्या डेट्स डिस्प्ले किंवा डिक्लेअर केलेल्या नाही आहेत. तर ॲक्च्युली हे काय असतात, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला असे फोन येतात की सर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते, ग्रीव्हन्सेस म्हणजे काय असते, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते. तर बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी 9 ते 15मध्ये हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन, म्हणजे ज्याला ॲप्लिकेशन की MSTCETच्या वेबसाईटवर जाऊन स्वतःचा पूर्ण डिटेल्स भरायची, डॉक्युमेंट्स अपलोड करायची, हे प्रोसिजर विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेली आहे. जर काही विद्यार्थ्यांची राहिलेली असेल तर त्यांच्यासाठी डेट ही एक्सटेंड झालेली आहे. 22 तारखेपर्यंत ते करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तर हे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की समजा महाराष्ट्रामध्ये एक एक्झाम्पल घेऊ की महाराष्ट्रामध्ये समजा एक OBC कॅटेगरीचं एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल की OBC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये समजा 1 लाख विद्यार्थी आहेत. तर ह्या 1 लाख विद्यार्थ्यामध्ये तुझा नंबर, एक पर्टिक्युलर विद्यार्थी समजा OBCचा असेल तर त्याचा नंबर कुठे येतो, 1 लाख विद्यार्थ्यामध्ये माझा नंबर, मी OBC कॅटेगरीचा आहे तर माझा नंबर कुठे येईल. मग तुझे मार्क्स, तुझी कॅटेगरी आणि तुझे अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट्स, CETचे मार्क्स, JEEचे मार्क्स, हे सर्व पाहून तुला एक रँक दिला जातो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 लाख OBCचे विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये मी पण OBCचा आहे, तर मी कितव्या नंबरला असणार आहे, तर त्याला म्हणतात मेरिट लिस्ट. तर तुझा 1 लाख विद्यार्थ्यामध्ये कितवा नंबर असणार आहे त्याला मेरिट लिस्ट म्हटलं जातं. तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जुन्या शेड्यूलनुसार 18 तारखेला डिस्प्ले होणार होती, पण आता ती डेट चेंज होईल कारण की ॲप्लिकेशन्सच 22 तारखेपर्यंत येणार आहेत, त्याच्यामुळे ती डेट 22 तारखेनंतरच असणार आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याला प्रोव्हिजनल का म्हटलं जातं, तात्पुरती मेरिट लिस्ट आहे. म्हणजे समजा ह्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला समजा काही चेंजेस जाणवले की तुम्हाला वाटते की नाही माझी याच्यामध्ये मार्क्स चुकीचे दाखवत आहे, CETचे मार्क्स चुकीचे दाखवत आहे, JEEचे मार्क्स चुकीचे दाखवत आहे किंवा माझी कॅटेगरीज बदललेली आहे, तर त्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रीव्हन्स पिरियड दिलेला जातो. ग्रीव्हन्स म्हणजे विद्यार्थी तक्रार करू शकतात. तर जुन्या शेड्यूलमध्ये 19 आणि 20 तारखेला तो ग्रीव्हन्स पिरियड दिला होता की ज्याच्यामध्ये विद्यार्थी तुमच्या कॅटेगरीमध्ये काही समजा चेंज असेल, मार्क्समध्ये काही चेंज असेल, नावामध्ये काही चेंज असेल, ते चेंजेस ते करू शकतात ऑनलाईन. त्यावेळेस तुमचा फॉर्म अनलॉक केला जातो आणि अनलॉक करून तुम्हाला हे 2 दिवस दिले जातात ज्याच्यामध्ये तुमचा ग्रीव्हन्स पिरियड, म्हणजे तुम्ही तक्रारी ऑनलाईन तुम्ही सबमिट करू शकता आणि तुमच्या फॉर्ममध्ये पाहिजे ते तुम्हाला बदल करून घेता येतील. आणि ते बदल जर स्क्रुटिनी सेंटरने अप्रूव्ह केले त्यानंतर मग 22 तारखेला जुन्या शेड्यूलनुसार 22 तारखेला ही फायनल मेरिट लिस्ट लागणार होती. की आधी प्रोव्हिजनल लागणार, ते प्रोव्हिजनल लिस्टमध्ये तुम्ही तुमचे सगळे डिटेल्स पाहिजे. त्या डिटेल्समध्ये जर तुम्हाला काही शंका असेल, काही करेक्शन जाणवत असतील, काही त्रुटी आढळल्या असतील तर तुम्ही 2 दिवस तुम्हाला देतात ग्रीव्हन्ससाठी, तक्रारीसाठी, आणि त्यानंतर ही फायनल मेरिट लिस्ट लागली जाते. आणि ह्या फायनल मेरिट लिस्ट नंतर मग आपले ॲक्च्युअल जे कॅप राऊंड्स असतात, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे असतात, कॉलेजची नावं टाकायची असतात, तो राऊंड त्यानंतर चालू होतो. तर आधी ऑनलाईन कन्फर्मेशन, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, त्यानंतर तुमच्या काही तक्रारी असतील त्या द्यायच्या, तक्रारीनंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की तुम्हाला चेंजेस करता येत नाहीत. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. हे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असते की साधारणतः एका ब्रँचला इंजिनिअरिंगला 60 जागा असतात. तर ह्या 60 जागामध्ये मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो की सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असते. तर ह्या सीट मॅट्रिक्समध्ये मी एक कॉलेजचं एक्झाम्पल म्हणून दाखवतो तुम्हाला
की फॉर एक्झाम्पल हे कॉलेज आपण चूज केलेलं आहे, कुठलं विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ, मी माझं स्वतःचंच कॉलेज चूज केलं आहे, विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती. तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले की सिव्हिलला 60 जागा आहेत. हे बघा, हे सिव्हिल ब्रँच आहे आणि ह्या स्टेट लेवल SI सीट्स म्हणतात त्याला. तर ह्या 60 जागा आहेत. ह्या 60 जागामध्ये 60 जागांमध्ये डिस्ट्रीब्युशन कसं असतं, ह्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. ओपन कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी, VJ NT वगैरे वगैरे. तर ह्या कॅटेगरीमध्ये ह्या 60 जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार. फॉर एक्झाम्पल आपण समजा SC कॅटेगरी घेऊ, तर SC कॅटेगरीमध्ये SC कॅटेगरीसाठी 60 जागातल्या किती जागा जाणार. तर तुम्ही इथं जर पाहिले की 2 1 3 आणि ह्या खालच्या 2 2 1 3 आणि 2 5, म्हणजे SC कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहेत 5. ओपनवाल्यांसाठी किती असणार आहेत 7 आणि 3 10. हे मागच्या वर्षीचं आहे, या वर्षीचं नाही आहे. हे शेड्यूल मागच्या वर्षीचं आहे, रेफरन्ससाठी मी वापरत आहे. ह्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स अजून डिस्प्ले व्हायचं बाकी आहे. हे रेफरन्ससाठी घेतलेलं आहे, मागच्या वर्षीचं 19-20चं आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किती जागा आहेत 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 1 14, टोटल 14 जागा आहेत. ह्या टोटल 7 आणि 3 10 आणि 4 14. आता ह्याच्यामध्ये काही HU म्हणजे होम युनिव्हर्सिटी आणि काही जागा OHUच्या असतात. HU म्हणजे काय, होम युनिव्हर्सिटी. आता होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय असते की तुमची जर 12वी पुणे युनिव्हर्सिटी घेऊ आपण, तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 3 जिल्हे येतात, पुणे, नगर आणि नाशिक. तुमची जर 12वी पुणे, नगर आणि नाशिक ह्या जिल्ह्यामधनं झालेली असेल तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पुणे युनिव्हर्सिटी ही तुमची होम युनिव्हर्सिटी झाली. आय रिपीट की तुमची जर 12वी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 3 जिल्हे येतात, पुणे, नगर आणि नाशिक, आणि तुमची जर 12वी पुणे, नगर आणि नाशिक ह्या जिल्ह्यातल्या कुठल्या तरी कॉलेजमधून झालेली असेल तर सावित्रीबाई फुले ही तुमची होम युनिव्हर्सिटी, आणि होम युनिव्हर्सिटीसाठी 70% जागा असतात. आणि तुमची सर समजा 12वी दुसऱ्या जिल्ह्यातनं झाली असेल, फॉर एक्झाम्पल कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, धुळे ह्या जिल्ह्यातनं झाली असेल, तर पुणे युनिव्हर्सिटी ही तुमच्यासाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी होईल. ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 30% जागा असतात. तर होम युनिव्हर्सिटीसाठी 70% जागा असतात आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी 30% जागा असतात. तर ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा टोटल ओपनसाठी 7 आणि 3 10 आणि 4 14 जागा आहेत. 14मध्ये होम युनिव्हर्सिटीला 10 आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला 4 जागा जातात आउट ऑफ 60. आणि ह्या 10 जागांचं पण डिस्ट्रीब्युशन 7 जागा ह्या जनरलला जातात, जनरल कॅटेगरीसाठी, 3 जागा एल म्हणजे लेडीज. आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या ज्या 4 जागा आहेत ह्या 4 जागामध्ये 3 जागा जनरलसाठी आणि 1 जागा लेडीजसाठी. याला सीट डिस्ट्रीब्युशन म्हणतात. म्हणजे कॅटेगरी वाईज 60 ह्या जो इंटेक आहे ह्या इंटेकचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं होणार, तर हे 60 जागांचं हे डिस्ट्रीब्युशन असतं. तर ह्याला सीट मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. हे तुमचं सीट मॅट्रिक्सच्या डेट्स आणखी आलेले नाहीत. आणि ह्या पुढच्या कॅप राऊंडच्या आहेत. ह्या कॅप राऊंडबद्दल मी पुन्हा एकदा सविस्तर आपल्याशी बोलल किंवा त्याच्या संदर्भात मी पुन्हा आणखी एखादा व्हिडिओ तयार करेल. आता सध्या आपण ऑनलाईन कन्फर्मेशनचा जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा राऊंड आहे त्याच्या संदर्भातच फक्त बोलणार आहोत. ही प्रोसेस मला वाटते सर्व विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेली आहे. म्हणजे गुगलमध्ये MST CETवरती जाऊन हे रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे. कोणाचं जर राहिलं असेल तर ते कंप्लीट करून घ्या, कारण की डेट एक्सटेंड झालेली आहे. 22 तारखेपर्यंत तुम्ही ते करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन ॲप्लिकेशन भरता, म्हणजे तुमची सगळी जी माहिती भरता आणि डॉक्युमेंट ज्यावेळेस तुम्ही सर्व अपलोड करता तुम्ही कॅटेगरी वाईज, म्हणजे नॅशनॅलिटी असेल, डोमसाईल असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिड असेल, ज्यावेळेस जमा करता त्यावेळेस तो फॉर्म स्क्रुटिनी सेंटरला जातो. आणि स्क्रुटिनी सेंटरकडनं तुम्हाला एक मेसेज येतो किंवा DTA तुम्हाला मेसेज येतो की BE BTech डिअर, इथं तुमचं नाव असतं, मी ते थोडंसं झाकलेलं आहे, हे नाव असतं. युअर ॲप्लिकेशन ID म्हणजे तुमचा तो EN नंबर असतं, हॅज बीन सबमिटेड टू स्क्रुटिनी सेंटर. म्हणजे तुमचा फॉर्म स्क्रुटिनी सेंटरला गेला फॉर व्हेरिफिकेशन. म्हणजे स्क्रुटिनी सेंटर आता त्याचं काय करणार आहे, पडताळणी करणार आहे, व्हेरिफिकेशन म्हणजे ऑनलाईन पडताळणी करणार आहे. कुठल्या तारखेला आणि कुठल्या वाजता गेला हे येतं. आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला, भरून झालेला असेल त्यावेळेस तुमच्या लॉग इनमध्ये हा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून येतो. तर तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही प्रिंट करू शकता. हे प्रिंट बटन खूप महत्त्वाचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो की कुठलाही ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमचा फॉर्म इन्व्हर्ट झाला का नाही हे जर पडताळायचं असेल तर त्याला एकच क्लू आहे की तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट निघली तर समजायचं तुमचा फॉर्म सबमिट झाला. बरेचसे विद्यार्थी मधनंच फॉर्म सोडून जातात, त्यांना वाटते की आपली प्रोसेस कंप्लीट झाली. तर प्रोसेस कंप्लीट झाली आहे का नाही याचं सिम्पल इंडिकेशन हे आहे की तुमच्या फॉर्मची प्रिंट निघली तर तुमचा फॉर्म सबमिट झाला. त्यामुळं कुठल्याही प्रोसेसमध्ये ऑनलाईन कन्फर्मेशन असू द्या, कॅप राऊंड असू द्या, कॅप राऊंडचं सीट ॲक्सेप्टन्स असू द्या, जोपर्यंत प्रिंट निघत नाही तोपर्यंत प्रोसेस कंप्लीट करायची. प्रिंट बटन एकदा ॲक्टिवेट झालं किंवा प्रिंट
तुमच्या फॉर्मची निघली तर समजायचं तुमचा फॉर्म पोहोचला, DTAला प्रोसेसिंगसाठी पोहोचला. तर ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरता ज्यावेळेस तुम्ही प्रिंटआउट काढता त्यावर्षी या ठिकाणी बघा, हा पूर्ण फॉर्म मी नाही दाखवले, फक्त वरचं दाखवलेलं आहे, वरचा पोर्शन दाखवलेला आहे. खाली हा बराच मोठा फॉर्म असतो ज्यामध्ये तुमचा फोटो असतो आणि तुमचे सर्व डिटेल्स असतात कॅटेगरी संदर्भात, CETचे 10वीचे 12वीचे डिटेल्स असतात. मी फक्त वरचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुमचा फॉर्म स्क्रुटिनी सेंटरला गेला, फायनल झाला असं नाही, फक्त तो स्क्रुटिनी सेंटरला यशस्वीरित्या पोहोचला. आता स्क्रुटिनी सेंटरला पोहोचल्यानंतर स्क्रुटिनी सेंटर ते सर्व तुमचे डिटेल्स चेक करतं. जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व अपलोड केलेले डॉक्युमेंट्स व्यवस्थित पाहतं आणि पाहिल्यानंतर तुम्हाला परत एक असा मेसेज येणं खूप गरजेचं आहे. हा मेसेज सर्व विद्यार्थ्यांना येणं खूप गरजेचं आहे. कुठला मेसेज? BTech डिअर युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म्ड बाय दिस सेंटर. म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म केला आणि आता तो मेरिट लिस्टसाठी इन्वर्ट केला गव्हर्नमेंटकडे किंवा DTAकडे. तो तुमचा फॉर्म इन्वर्ट झालेला आहे. तर इन्वर्ट झाला कसं समजायचं की हा मेसेज तुमचा आला पाहिजे की डिअर, इथं तुमचं नाव येईल, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म्ड बाय, हे स्क्रुटिनी सेंटरचा आयडी असतो, स्क्रुटिनी सेंटर ऑन दिस डेट. लॉग इन अँड व्हेरीफाय द अक्नॉलेजमेंट. तुमच्या लॉग इनमध्ये जा आणि अक्नॉलेजमेंट चेक करा. आता सुरुवातीला तुम्ही जर ह्या स्लाईडमध्ये बघितलं तर ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म होतं. म्हणजे काय की तुमचा फॉर्म स्क्रुटिनी सेंटरला पोहोचला, स्क्रुटिनी सेंटरने त्याला कन्फर्म केलेला नाही. ज्यावेळेस स्क्रुटिनी सेंटर कन्फर्म करल, फायनल करल, ॲक्सेप्ट करल, त्यावेळेस असा मेसेज येईल ज्याच्यामध्ये अक्नॉलेजमेंट. लक्षात ठेवा, हा शब्द लक्षात ठेवा, अक्नॉलेजमेंट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अक्नॉलेजमेंट म्हणजे तुमचा प्रोसेस स्क्रुटिनी सेंटरने तुमचा फॉर्म चेक केला आणि त्याच्यामध्ये काहीही तक्रार नाही, तो व्यवस्थित भरलेला आहे, डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहेत, याचं कन्फर्मेशन म्हणजे अक्नॉलेजमेंट. मग तुम्ही जर तुमच्या लॉग इनमध्ये गेलात तर आधी जो ॲप्लिकेशन फॉर्म येत होता तर ॲप्लिकेशन फॉर्मच्या ऐवजी हे यायला पाहिजे, याला म्हणतात अक्नॉलेजमेंट. आणि ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजला हे अक्नॉलेजमेंट देणं खूप महत्त्वाचं आहे. हे अक्नॉलेजमेंटच्या तुमच्याकडं 2-3 प्रिंट काढून ठेवा, सॉफ्ट कॉपी पण ठेवा. ॲडमिशनच्या वेळेस हे लागतात अक्नॉलेजमेंट. तर अक्नॉलेजमेंट एकदा आलं तुम्हाला, तुमच्या लॉग इनमधून अक्नॉलेजमेंट निघलं की समजायचं तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या स्क्रुटिनी सेंटरनी फॉरवर्ड केलेला आहे. कोणाला? DTAला. कशासाठी? पुढच्या प्रोसेससाठी, म्हणजे मेरिट लिस्टसाठी किंवा कॅप राऊंडसाठी. हे साधारणतः रिझर्वेशन डिटेल्स आहेत. म्हणजे ज्या जागा असतात, एका ब्रँचला 60 जागा असतात त्यातल्या, किंवा 100 जागा पकडू आपण. जनरली इंजिनिअरिंगला 60 जागा असतात. त्या 60 जागातल्या निम्म्या जागा ह्या कॅटेगरीसाठी जातात आणि निम्म्या जागा ह्या ओपनसाठी असतात. तर निम्म्या जागा म्हणजे 50%. तर ह्या 50% जागांचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे शेड्यूल कास्टसाठी, SC साठी 13%, 13 जागा नाही 13%, 60च्या 13%, 13% जागा SC साठी, 7% जागा ST साठी. फीज आहे NTA साठी 3% जागा, NTB साठी 2.5% जागा, NTC साठी 3.5% जागा, NTD साठी 2% जागा आणि OBC साठी 19% जागा. असं हे टोटल डिस्ट्रीब्युशन केले की 50% हे कॅटेगरीसाठी आणि 50% हा कोटा ओपन खुल्या वर्गासाठी. आणि ह्यामध्ये आता यावर्षी मागच्या वर्षीपासून ॲड होत आहेत कुठल्या EWHच्या सीट्स. किती टक्के आहेत त्या? 10%. म्हणजे 60च्या 10% म्हणजे 6 जागा. 6 जागा ह्या EWHसाठी, इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी. आता मी सीट डिस्ट्रीब्युशन सांगतो तुम्हाला की सीट डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं की एक 60 जागा, 60 जागा म्हणजे 100%. एका ब्रँचला 60 जागा असतात. इंजिनिअरिंगमध्ये 30, 60, 90, 120 अशा रेंज असतात. 30 म्हणजे अर्धी डिव्हिजन, 60 म्हणजे एक डिव्हिजन, 120 म्हणजे डबल डिव्हिजन. तर आपण एक डिव्हिजन 60ची असते, तर हे 60 म्हणजे 100% जागा. ह्या 100% जागामध्ये 80% जागा ह्या कॅप असतात. कॅप म्हणजे जे गव्हर्नमेंट भरतं. म्हणजे 60च्या 48, 80% म्हणजे 48 जागा कोण भरणार आहे? कॅप. आणि 20% जागा हे मॅनेजमेंट म्हणजे हे कॉलेज लेवलचे सीट्स असतात, ज्याला कॉलेज लेवलचे सीट, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स किंवा मॅनेजमेंट सीट्स म्हणतो. 60च्या किती टक्के आहेत त्या? 20% म्हणजे 12 सीट्स आहेत. ह्या 12 सीट्ससाठी कुठल्याही प्रकारचं कन्सेशन भेटणार नाही. स्कॉलरशिप, कन्सेशन किंवा ज्याला आपण फ्री सीप, EBC जे काय असेल, गव्हर्नमेंटची कुठलीही स्कीम तुम्हाला इथं इम्प्लिमेंट होत नाही, ॲप्लिकेबल होत नाही. ह्या ज्या 12 जागा आहेत मॅनेजमेंटसाठी, इथं तुम्हाला पूर्ण फी भरून ॲडमिशन घ्यावे लागेल. जे काय स्कॉलरशिप, फ्री सीप भेटणार आहे ती इकडे भेटणार आहे. जर तुम्ही कॅप राऊंडमधनं आलात तर, मॅनेजमेंटमधनं ॲडमिशन घेतलं तर कुठल्याही प्रकारची फ्री सीप, स्कॉलरशिप भेटणार नाही. गव्हर्नमेंटची प्रायव्हेट घेऊ शकता. इथं तुम्हाला प्रायव्हेट जर घ्यायचं असेल तर प्रायव्हेट स्कॉलरशिप तुम्ही घेऊ शकता, पण गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप भेटणार नाहीत. ह्या 48 ह्या कॅप राऊंड सीट्स असतात. ह्या 48मध्ये साधारणतः 65% म्हणजे 39 सीट्स ह्या
CETमधून 39 सीट्स. ॲक्च्युली ह्या 80च्या 65% नाहीत, हे 100च्या 65% असतात. 39 सीट्स या CETसाठी असतात आणि 9 जागा ह्या JEE. आता मी सांगतो ह्या 60 जागापैकी 12 जागा मॅनेजमेंटला, 48 जागा कॅपला. ह्या 48मधल्या 39 जागा भरणार CET बेस, CETच्या मार्क्सवरनं, आणि 9 जागा भरणार JEEच्या मार्क्सवरनं. हे JEEच्या सीट्स असतात ह्या गव्हर्नमेंट कॉलेजला नसतात. म्हणजे जे महाराष्ट्रातले 3-4 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ह्यांना ह्या JEEच्या जागा नसतात. गव्हर्नमेंट कॉलेजला कुठलाही मॅनेजमेंटचाही कोटा नसतो. ह्या पूर्ण गव्हर्नमेंटच्या ज्या 60ची 60 जागा असतील ह्या 60ची 60 जागा गव्हर्नमेंटच्या CETमधूनच भरल्या जातात. तिथं गव्हर्नमेंट कॉलेजला JEE नसतं, गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा नसतो. तर गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा, CET कोटा, JEE कोटा नसतो. गव्हर्नमेंट कॉलेजच्या पूर्ण जागा 60ची 60 जागा CETमधूनच भरल्या जातात. ह्या 39 ज्या सीट्स आहेत ह्या 39 सीट्सपैकी एक जागा जाते डिफेन्सला. उरलेल्या ज्या जागा आहेत त्या होम युनिव्हर्सिटी, मग यापूर्वी मी सांगितलं त्याप्रमाणे की 70% जागा ह्या होम युनिव्हर्सिटीला जातात आणि 30% जागा ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला जातात. म्हणजे 39च्या 70% म्हणजे साधारणतः 25 ते 26 जागा ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी असतात आणि 12 म्हणजे 30% या 39च्या 30% जागा म्हणजे 12 जागा ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतात. ह्या 26पैकी 50% जागा ह्या कॅटेगरीसाठी असतात आणि 50% जागा ह्या ओपनसाठी किंवा जनरल कॅटेगरी आपण म्हणतो. ह्या 26मधल्या 50% म्हणजे साधारणतः 13 जागा ह्या कॅटेगरीसाठी असतात आणि ह्या 26मधल्या 13 जागा ह्या जनरल म्हणजे 50% कॅटेगरी, 50% जनरल. ह्या 50% जनरलमध्ये ज्या 13 जागा येतात ह्यातल्या 2 ते 3 जागा फिजिकली PH सीट्स म्हणजे फिजिकली हँडिकॅप किंवा फिजिकली ज्याला PWD आपण सीट्स म्हणतो त्या सीट्ससाठी ह्या 2 ते 3 जातात. आणि उरलेल्या ज्या 13पैकी 3 जागा इकडे गेल्या त्या ज्या 7 जागा आहेत ह्या 7 जागा जनरलला आणि 3 जागा लेडीजला. म्हणजे ह्या 13 सीट्समधल्या 67% हे जनरल सीट्स असतात आणि 33% हे लेडीज सीट्स असतात. म्हणजे 13 जागातल्या 7 जागा जाणार जनरलला आणि 3 जागा जाणार लेडीजला. तसंच या 12 जागाचं पण होणार. 12 जागाच्या 50% कॅटेगरीला, 50% ओपनला आणि ओपनमधल्या पण 67% जनरल सीट्स, 3% लेडीज सीट्स. तसंच इथं पण होणार ह्या 50% कॅटेगरीतलं ह्याचं पण लेडीज आणि जनरलचं डिस्ट्रीब्युशन असतं. तर सर्वसाधारणतः हे असं डिस्ट्रीब्युशन असतं. म्हणजे तुम्हाला जरी वाटत असतील की 60 जागा असतात तर ह्याचं डिस्ट्रीब्युशन करत आलं तर लेडीजला 3 जागा उरतात. फिजिकली हँडिकॅप आहे, जनरल कोटा आहे, होम युनिव्हर्सिटी आहे, अदर युनिव्हर्सिटी आहे, असं साधारणतः ह्या 60 जागांचं डिस्ट्रीब्युशन असतं. याच्यामध्ये प्लस मायनस 1 सीट्स होऊ शकते कुठंतरी. म्हणजे एक्झॅक्टली 13 म्हणजे 13च असतील असं नाही, कधी त्या 12 की 14 होऊ शकतात. तर कॅन्डिडेटचे टाईप म्हणजे काय असतो की बरेच विद्यार्थी मला म्हणतात की सर हे टाईप A, टाईप B, टाईप C, टाईप D ह्यात बरेच टाईप असतात. टाईप E पर्यंत टाईप असतात. हे काय आहेत तर याच्यामध्ये मी बाकीच्या टाईपबद्दल नाही बोलत, फक्त टाईप A. मॅक्सिमम विद्यार्थी आपले इथले हे टाईप Aमध्येच येतात. तर टाईप A म्हणजे काय असतं की तुमचं 10वी आणि 12वी महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे. की यामध्ये उमेदवाराचा अधिवास जन्म महाराष्ट्रात म्हणजे तुमचं 10वी आणि 12वी महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे आणि तुमचा जन्म महाराष्ट्रातला असला पाहिजे. 10वी आणि 12वी महाराष्ट्रातल्या कॉलेजमधनं तुमचं झालं पाहिजे आणि तुमचा जन्म जर महाराष्ट्रात झालेला असेल तर तुम्ही टाईप Aमध्ये येता. काही विद्यार्थी दुसऱ्या राज्यामध्ये जन्मतात, काही विद्यार्थी 12वी दुसऱ्या राज्यामध्ये करतात. मग अकॉर्डिंगली त्यांचा टाईप B होतो, काहींचा C होतो, काहींचा D होतो, काहींचा E होतो. आपल्या इथं मॅक्सिमम विद्यार्थी माझ्या माहितीप्रमाणे टाईप Aमध्ये येतात. टाईप A म्हणजे काय, तुमची 10वी आणि 12वी महाराष्ट्रात झालेली आहे आणि तुमचा जन्म बर्थ सर्टिफिकेट तुमचा जन्म महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात झालेला आहे. तर हे सर्व विद्यार्थी टाईप Aमध्ये येतात. तर हा जो राऊंड आहे ज्याला कन्फर्मेशन ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे स्क्रुटिनी सेंटरला हा राऊंड होतो. तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशन भरतात, एखादा फॉर्म भरला की तो स्क्रुटिनी सेंटरला जातो. स्क्रुटिनी सेंटर तुमच्या पूर्ण डॉक्युमेंट चेक करतात, तुमची माहिती भरतात, तुमचं मार्क्स 12वीच्या तुमचं नाव 12वीच्या मार्कशीटप्रमाणे आहे की नाही. तुमचं नाव 12वीच्या मार्कशीटप्रमाणे असणं खूप गरजेचं आहे. तुमचं नाव जर 12वीच्या मार्कशीटवर चुकीचं असेल तर आहे तसंच लिहा. तुम्ही जर म्हटलात की नाही 12वीच्या मार्कशीटवर चुकीचं आहे, चालणार नाही. चुकीचं आहे तर तसंच लिहा, कारण की तुमचं जे नाव चेक करतात स्क्रुटिनीवाले ते 12वीच्या मार्कशीटप्रमाणेच असायला गरजेचं आहे. तर तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता त्यावेळेस आपल्या नावामध्ये परत करेक्शन करता येतं, पण आत्ता फॉर्म भरताना तुमचं नाव हे 12वीच्या मार्कशीटप्रमाणेच असणं गरजेचं आहे. तर तुमचं नाव 12वीच्या मार्कशीटप्रमाणे आहे का, वडिलांचं नाव आईचं नाव बरोबर आहे का, 10वीचे 12वीचे मार्क्स व्यवस्थित भरलेले आहेत का, तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केलेले आहेत का, ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनलच डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, कुठल्याही प्रकारची झेरॉक्स अपलोड करायची नाही, कलर प्रिंट कलर झेरॉक्स अपलोड करायची नाही. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत, रीडेबल जे दिसले पाहिजेत. स्कॅन करताना बरेचसे विद्यार्थी तिरका स्कॅन करतात, अर्धीच कॉपी दिसते आम्हाला, तर असं होता कामा नाही. व्यवस्थित स्कॅन करा, ते ॲडजस्ट करा, स्कॅनरला ॲडजस्टमेंट पण असतो, व्यवस्थित 4 कोपरे ॲडजस्ट करा आणि व्हिजिबल रीडेबल डॉक्युमेंट तुमचं ओरिजिनल स्कॅन केलेलं कलरमधलं असणं गरजेचं आहे.
आता बऱ्याच वेळा काय होतं की आम्ही ज्यावेळेस स्क्रुटिनी सेंटरला तुमचा फॉर्म व्हेरीफाय करतो, चेक करतो, त्यावेळेस आम्हाला बऱ्याच वेळा चुका जाणवतात की कुणीतरी 12वीचं मार्कशीटप्रमाणे नाव नसते, कोणाचं EWS सर्टिफिकेट व्यवस्थित लावलेलं नसते, बऱ्याच जणांचे 10वीचे 12वीचे मार्क्स चुकलेले असतात, ॲग्रिगेट करताना 10वीला 3 विषयाचेच ॲग्रिगेट करतात, 12वीला 2 किंवा 3 विषयाचे मार्क्स वेगळेच टाकलेले असतात, JEEचे मार्क्स वेगळे आणि रोल नंबर वेगळाच टाकलेला असतो. अशा ठिकाणी मग आम्ही रिव्हर्टेड बॅक टू स्टुडंट बाय स्क्रुटिनी सेंटर. मग स्क्रुटिनी सेंटर काय करतं, हे तुमचा फॉर्म तुम्हाला परत पाठवतं आणि तुम्हाला प्रत्येक स्टेपला तुमच्या फॉर्ममध्ये काही पण चेंजेस झाले की प्रत्येक स्टेपला तुम्हाला SMS येणार आहे. असं नाही की स्क्रुटिनी सेंटरने काहीतरी गडबड केली तुम्हाला माहीतच नाही, असं कधीही होणार नाही. स्क्रुटिनी सेंटर जे काय तुमच्या फॉर्ममध्ये चेंजेस करेल, जे काय रिमार्क करतील, तात्काळ तुम्हाला त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल. याच्यामध्ये फक्त एक काळजी घ्यायची आहे की तुमचा मोबाईल हमेशा चालू असणं गरजेचं आहे. तुमचा मोबाईल नंबर चेंज करू नका. आत्ता जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर थ्रूआउट ॲडमिशन प्रोसेस सेम राहू द्या. मोबाईल नंबर हरवला, ईमेल सापडत नाही असं चालणार नाही. मोबाईल नंबर जे काय तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येणार आहे DTAच्या त्या मोबाईल नंबरवरती येणार आहेत. त्यामुळे मोबाईल नंबर पुढील 2 महिने बिलकुल बदलायचा नाही, सेम नंबर ठेवायचा. ग्रीव्हन्सेस फॉर अप्रूव्हल. बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांनी स्क्रुटिनी सेंटर काय करते की स्क्रुटिनी सेंटर चेक करते तुमचा फॉर्म, सर्व फॉर्म चेक करते आणि म्हणते की हा व्यवस्थित आहे फॉर्म, आणि मग स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला त्याचं ॲक्नॉलेज पाठवते की हां तुमचा फॉर्म व्यवस्थित झालेला आहे आणि ते फॉर्म फायनल करते. आणि फायनल केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अक्नॉलेजमेंटची प्रिंटआउट काढता त्यावेळेस तुमच्या लक्षात येते की अरे मी TFWSला येस म्हणायचं होतं, राहून गेलं. अरे मला EWS सर्टिफिकेट अपलोड करायचं होतं पण ते राहून गेलं. मग अशा वेळेस काय करता येईल, तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना एक ऑप्शन दिलेला आहे की विद्यार्थी स्वतःच्या लॉग इनमधनं ग्रीव्हन्सेस रेज करू शकतात, तक्रार देऊ शकतात. आणि तक्रार दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमधनं तक्रार केल्यानंतर स्क्रुटिनी सेंटर तुमचा फॉर्म अनलॉक करू शकतं. तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करण्यासाठी एक चान्स देऊ शकतं, एक नाही 2 चान्स 3 चान्स कितीही चान्स देऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की फॉर्म तर स्क्रुटिनी सेंटरनी कन्फर्म केलेला आहे, पुढं मेरिट लिस्टसाठी पाठवलेला आहे, फायनल माझा फॉर्म झालेला आहे, पण मला थोडेसे चेंजेस त्यात करायचे होते, चुकून मला TFWSसाठी येस करायचं होतं, राहून गेलं. चुकून मला JEEचे मार्क्स टाकायचे होते पण मी फक्त CETचेच टाकले, JEEचे टाकलेच नाहीत. मला EWSसाठी येस करायचं होतं पण चुकून राहिलेलं आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकतात, तर विद्यार्थ्यांना यामध्ये एक टॅब दिलेला आहे तुमच्या लॉग इनमध्ये, ज्याला ग्रीव्हन्सेसमधनं तुम्ही स्क्रुटिनी सेंटरला तुमचा फॉर्म अनलॉक करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता. तर मी एक तुम्हाला ऑनलाईन दाखवतो की कसं तुम्ही अनलॉक करू शकता तुमचा फॉर्म. तर याला जाण्यासाठी गुगलमधनं MHT CET टाकायचं. MHT CET केल्यानंतर हा पहिलाच टॅब घ्यायचा MHT CETचा. हा टॅब घेतल्यानंतर इथं BTechला जायचं. BTechला ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहात तुम्ही. त्यानंतर इथं तुमचा EN नंबर टाकायचा, इथं पासवर्ड टाकायचा. एक टेम्पररी मी एका विद्यार्थ्याचा घेतलेला आहे जस्ट डेमॉन्स्ट्रेशनसाठी. तर याच्यामध्ये इथं जर तुम्ही बघितलं की सेंड ग्रीव्हन्सेस, समजा मला एक एक्झाम्पल घेऊ की मला EWS सर्टिफिकेट माझ्याकडे आहे पण चुकून मला अपलोड करायचं राहिलेलं आहे आणि मला आता कोणीतरी सांगितलं की अरे ते EWS सर्टिफिकेट अपलोड कर, तुला त्याचा फायदा होईल, आणि मला आता ते EWS सर्टिफिकेट मी अपलोड केलेलं नव्हतं, मला अपलोड करायचं आहे. ह्या सेंड ग्रीव्हन्स इम्पॉर्टंट लिंकच्या खाली इथे सेंड ग्रीव्हन्सेसमध्ये जावा. सेंड ग्रीव्हन्सेसमध्ये इथं ग्रीव्हन्स टाईप, तर कुठला सेंट ग्रीव्हन्स सब्जेक्ट टाईप की कुठला ग्रीव्हन्स करायचा आहे मला, त्यामध्ये चेक कर, सगळं आहे याच्यामध्ये. कास्ट व्हॅलिडिटी रिलेटेड आहे, बर्थ सर्टिफिकेट, बर्थ डेट मला चेंज करायची, काय जो काय आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS, ह्या EWSवरती क्लिक करा. इथे EWSवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं काय म्हणता येईल की ते सब्जेक्ट काय तुमचा इकॉनॉमिकली विकर, म्हणजे EWSच्या रिलेटेड तुमची क्वेरी आहे की मला EWS सर्टिफिकेट अपलोड करायचे. मग इथं EWS सर्टिफिकेट चूज करा. इथनं तुमच्या डेस्कटॉपवरचं जे काही सर्टिफिकेट असेल त्या फाईलमधलं ते चूज करा आणि तिथं अपलोड करा. आणि अपलोड केल्यानंतर इथं लिहा की प्रिव्हियस ॲप्लिकेशनमध्ये आय फॉरगॉट टू अपलोड EWS सर्टिफिकेट अँड आता माझ्याकडे EWS सर्टिफिकेट आहे अँड आय वॉन्टेड टू अपलोड माय EWS सर्टिफिकेट, असं त्यामध्ये रिमार्क करा आणि सबमिट करा. इथं सेंड ग्रीव्हन्सेस म्हटलं की हा फॉर्म तुमचा स्क्रुटिनी सेंटरला जाईल. सुरुवातीचा फॉर्म ज्या स्क्रुटिनी सेंटरला गेला होता त्या स्क्रुटिनी सेंटरला हा फॉर्म जाणार आहे, वेगवेगळ्या सेंटरला जात नाही. एकदा एका स्क्रुटिनी सेंटरला फॉर्म गेला की तुमचे पूर्ण ग्रीव्हन्सेस त्या स्क्रुटिनी सेंटरशीच रिलेटेड असतील. स्क्रुटिनी सेंटर परत चेंज होत नाही. तर हा तुमचा ग्रीव्हन्स त्या स्क्रुटिनी सेंटरला जाणार आहे. त्या स्क्रुटिनी सेंटरला गेल्यानंतर त्यांच्या स्क्रुटिनी सेंटरला त्यांच्या टॅबमध्ये दिसणार
की एका विद्यार्थ्याने काहीतरी रिक्वेस्ट पाठवलेली आहे बाबा EWAच्या संदर्भात. मग तो स्क्रुटिनी सेंटर त्या विद्यार्थ्यांच्या टॅबमधनं तुझा तो फॉर्म ओपन करेल. त्यानंतर त्याला तू अपलोड केलेलं EWAचं सर्टिफिकेट दिसेल आणि जर त्या स्क्रुटिनी सेंटरच्या अधिकाऱ्याला वाटलं की हा याचे ग्रेव्हन्स योग्य आहे, याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं राहिलेलं आहे आणि ह्यांनी जे आता EWAचं सर्टिफिकेट पाठवलेलं आहे ते योग्य आहे, मग तिकडनं त्यांना 2 ऑप्शन असतात, आयदर रिजेक्ट किंवा अप्रूव्ह. त्यांना जर वाटलं की या विद्यार्थ्यांनी जी क्वेरी पाठवली आहे यांनी EWS सर्टिफिकेट अपलोड करायचे पण चुकीचंच पाठवलेलं आहे, मग ते रिजेक्टही करू शकतात. पण त्यांना जर वाटलं की नाही विद्यार्थ्यांनी EWS सर्टिफिकेट खरंच ह्याचं भरायचं राहिलेलं होतं, तर मग ते काय करतील की ते तुझं सर्टिफिकेट त्या ठिकाणावरनं अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह केल्यानंतर परत तुझ्या टॅबमध्ये तुला मेसेज येईल की तिकडनं स्क्रुटिनी सेंटरने अप्रूव्ह केलेलं आहे. परत तू तुझ्या लॉग इनमध्ये जायचं, ते अपलोड करायचं, सबमिट करायचं. सबमिट केले की परत त्या स्क्रुटिनी सेंटरला तुझा फॉर्म जाईल. फॉर्म त्या स्क्रुटिनी सेंटरला गेला की परत त्यांना इंडिकेशन येईल की एका विद्यार्थ्याने अपलोड करून EWS पाठवलेला आहे. परत ते तिकडनं ते कन्फर्म करतील आणि कन्फर्म केलं की तुझी प्रोसेस कंप्लीट होईल. परत तुला अक्नॉलेजमेंट तुझ्या लॉग इनमधनं काढायचं आणि त्या अक्नॉलेजमेंटमध्ये EWSसाठी टिक केलेलं असेल तर विद्यार्थी स्वतःचा डॉक्युमेंट्समध्ये केव्हाही चेंज करू शकतात. असं काही नाही की एकदा तुझं अक्नॉलेज, फक्त मेरिट लिस्ट लागण्याच्या आधी, एकदा मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही. तर हे लिस्ट ऑफ अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट्स आहेत की समजा काही विद्यार्थ्यांकडे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे येतात की सर माझ्याकडे डोमिसाईल नाही आहे, काढायचं विसरलो, तर डोमिसाईलला पर्याय आहे. बर्थ सर्टिफिकेट आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ऑफ द कॅन्डिडेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. हे महत्त्वाचं आहे की बर्थ सर्टिफिकेटवरती किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमचा जन्म महाराष्ट्रात झालं असं मेन्शन असणं गरजेचं आहे. तर डोमिसाईलला काय पर्याय आहेत, बर्थ सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता, लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. त्याचप्रमाणे नॅशनॅलिटीला पण ऑप्शन आहेत. तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल, साधारणतः बऱ्याच वेळा नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल हे एकच डॉक्युमेंट असतं. म्हणजे डोमिसाईलच्या ठिकाणी तुम्हाला डोमिसाईल नॅशनॅलिटी अपलोड करावं लागतं आणि नॅशनॅलिटीच्या ठिकाणी तुम्हाला डोमिसाईल नॅशनॅलिटी. बरेचसे तहसील ऑफिसमध्ये हे दोन्ही सर्टिफिकेट एकत्रच भेटतात. जर समजा तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर त्याला काय ऑप्शन आहे, तर त्याला आयदर तुमचा पासपोर्ट असेल तर पासपोर्ट चालेल, पासपोर्ट नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल, लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट पण चालतं. बट विथ मेन्शन्ड इंडियन, म्हणजे त्याच्यावरती इंडियन किंवा भारतीय लिहिलेलं असणं गरजेचं आहे. आय रिपीट, तुम्ही जर नॅशनॅलिटीला ऑप्शन पासपोर्ट देताय किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट देताय किंवा बर्थ सर्टिफिकेट देताय, तर ह्या पासपोर्टवरती किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटवरती किंवा बर्थ सर्टिफिकेटवरती इंडियन असणं महत्त्वाचं आहे. इंडियन म्हणजे भारतीय किंवा इंडियन असं लिहिलं असणं महत्त्वाचं आहे, तरच ते नॅशनॅलिटी सर्टिफिकेटला अल्टरनेटिव्ह होऊ शकतो, अन्यथा अल्टरनेटिव्ह होऊ शकणार नाही. ऑल बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट एक्सक्लुडिंग SC आणि ST शॅल प्रोड्यूस नॉन क्रिमिलियर. हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एक महत्त्वाचं असतं कॅटेगरीवाल्यांसाठी. फक्त ते 2 कॅटेगरीवाल्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागू होत नाही. कुठल्या कॅटेगरीवाल्यांना, तर SC आणि ST कॅटेगरीवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 2च डॉक्युमेंट असतात. नॉन क्रिमिलियर लागत नाही SC आणि STसाठी. पण बाकीचे जे कॅटेगरी आहेत, OBC असतील, NT असतील, ह्या कॅटेगरीवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, कास्ट व्हॅलिडिटीलाही व्हॅलिडिटी नसते, फक्त नॉन क्रिमिलियरला व्हॅलिडिटी असते. तर हे नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी डेट ही असणं गरजेचं आहे. काही काही विद्यार्थ्यांकडे 2020-2019ची व्हॅलिडिटी आहे, ते चालत नाही. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2021. काही काही ठिकाणी हे 21, काही काही ठिकाणी 22, काही काही ठिकाणी 23 ते चालतील. 21, 22, 23 चालतील, पण बॅकडेटेड व्हॅलिडिटीचं नॉन क्रिमिलियर चालणार नाही. इन सच if such candidates fail to produce original certificate or receipt of caste validity, जर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल किंवा EWS सर्टिफिकेट जर नसेल, तर त्यांना त्या कॅटेगरीचा बेनिफिट घेता येणार नाही. अँड सच कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट्स फॉर कॅप ॲडमिशन. म्हणजे ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्टमध्ये तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर नसेल किंवा कास्ट सर्टिफिकेट नसेल, कास्ट व्हॅलिडिटी नसेल किंवा EWS नसेल, तर ती तुम्हाला जी लागू होणारी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचा लाभ घेता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर रिसिप्ट चालते. कुठल्या डॉक्युमेंटला रिसिप्ट चालते, कास्ट सर्टिफिकेटला रिसिप्ट चालत नाही. रिसिप्ट कोणाला चालते, कास्ट व्हॅलिडिटीसाठी रिसिप्ट चालते, नॉन क्रिमिलियरसाठी रिसिप्ट चालते, EWSसाठी पण रिसिप्ट चालते. नॅशनॅलिटी, डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला ह्यांना रिसिप्ट चालत नाही. कास्ट सर्टिफिकेटला रिसिप्ट चालत नाही. आय रिपीट, रिसिप्ट कोणाला चालते, कास्ट व्हॅलिडिटीला रिसिप्ट चालते, नॉन क्रिमिलियरला रिसिप्ट चालते, EWSला पण रिसिप्ट चालते. EWS ही फक्त ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी आहे. OBC, NT, SC, ST ह्यांनी EWSमध्ये अप्लाय करता येणार नाही. दिस इज ओनली फॉर ओपन कॅटेगरी.
EWS ही फक्त ओपन कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच EWS असणार आहे. काही महत्त्वाच्या सूचना ॲडमिशन रिलेटेड म्हणजे ज्या क्वेरी येतात त्या क्वेरी मी थोड्याशा मेन्शन केलेल्या आहेत की यावर्षीची बहुतांश ॲडमिशन प्रक्रिया यावर्षीची जी आहे कोरोनाच्या बेसवरती बहुतांश ॲडमिशन प्रक्रिया विद्यार्थी घरूनच पूर्ण करू शकतात. म्हणजे तुम्हाला कुठल्याही विद्यार्थ्याला स्क्रुटिनी सेंटर किंवा ARC सेंटरवर जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. बरेच विद्यार्थी विचारतात की सर ॲप्लिकेशन काढले, अक्नॉलेज काढले, त्याच्यावर SC सेंटरचा किंवा फॅसिलिटी सेंटरचा सही शिक्का गरज आहे का? बिलकुल नाही. सर्व प्रोसिजर ही यावर्षी घरूनच करायची आहे. ज्यावेळेस तुमचं एखाद्या कॉलेजला ॲडमिशन होईल त्यावेळेस ॲडमिशन घ्यायलाच त्या कॉलेजला जायचं. ARC सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही, स्क्रुटिनी सेंटरला SC सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही. पूर्ण प्रोसिजर घरूनच तुम्ही करू शकता. ॲडमिशनचा पहिला भाग म्हणजे जो आता ॲडमिशनचा पहिला टप्पा चालू आहे तर ॲडमिशनचा हा पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ऑनलाईन अर्ज भरणे जो ऑलरेडी तुम्ही केलेला आहे आणि आपल्याला त्यासाठी एक्सटेन्शन भेटलेलं आहे 22 तारखेपर्यंतचं, ज्याला आपण कागदपत्रांची पडताळणी म्हणतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला हे महत्त्वाचं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला जर मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायची असेल तरी हा राऊंड करावाच लागेल. नाही तर काही विद्यार्थी म्हणतात सर मला कॅप राऊंड नाही करायची, मला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं आहे. जरी मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तरी आत्ता जो राऊंड चालू आहे तो राऊंड 22 तारखेच्या आत त्यांनी कंप्लीट करणं गरजेचंच आहे. तो जर त्याने राऊंड कंप्लीट नाही केला तर त्याला मॅनेजमेंटमधूनही ॲडमिशन घेता येणार नाही. आय रिपीट, एखाद्या विद्यार्थ्याला जर मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायची असेल तरी हा राऊंड अटेंड करावाच लागेल. हा राऊंड जर अटेंड नाही केला तर त्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा ॲडमिशन घेता येणार नाही. कॅपसाठी जर कंपल्सरीच आहे. त्याचप्रमाणे मॅनेजमेंट राऊंडसाठी पण हा राऊंड ज्याला आपण ऑनलाईन कन्फर्मेशन म्हणतो हे करणं गरजेचं आहे. कॉलेजची फी ब्रँच वाईज वेगवेगळी नसते. मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर तुमची मेकॅनिकलची फी किती, सर तुमची इलेक्ट्रिकलची फी किती. फी ही ब्रँचची नसते, फी ही कॉलेजची असते. त्यामुळं सर्व ब्रँचेसची फी ही सारखीच असते. एक कॉलेज घेतलं, कुठलं XYZ कॉलेज घेतलं तर त्या XYZ कॉलेजला जेवढ्या काय ब्रँचेस असतील 5-7 त्या सर्व ब्रँचेसची फी सेम असते. ब्रँच वाईज फी वेगवेगळी नसते. त्याचप्रमाणे सर्व ब्रँचसाठी एकाच वेळेस ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते. असेही फोन येतात की सर तुमचं मेकॅनिकलचं ॲडमिशन कधी चालू होणार, सर सिव्हिलचं कधी चालू होणार. तसं नसतं. एका कॉलेजचे सर्व ब्रँचची फी सारखी आणि सर्व ब्रँचची ॲडमिशन प्रोसिजर एकाच वेळेस चालू होणार. CET आणि JEE एकच ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे की असं नाही की CETसाठी सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म आणि JEEसाठी सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म असं नसतं. JEE आणि CETसाठी ॲप्लिकेशन फॉर्म एकच असणार आहेत. तुम्ही आत्ता जो फॉर्म भरला आहे त्यामध्ये CETचे पण मार्क्स तुम्ही टाकलेले आहेत आणि JEEचे पण मार्क्स तुम्ही टाकलेले आहेत. त्याच्यामुळं तुमचा CETसाठीचा मेरिट नंबर वेगळा काढला जातो. JEEसाठीचा मेरिट नंबर म्हणजे जो आता फायनल मेरिट लिस्ट किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे त्याच्यामध्ये तुमचे मेरिट नंबर हे वेगळे असणार आहेत. CETचा मेरिट नंबर वेगळा असतो, JEEचा मेरिट नंबर वेगळा असतो, कॅटेगरी वाईज मेरिट नंबर वेगळा असतो आणि हे सर्व एकाच फॉर्ममध्ये होतं. CETसाठी सेपरेट प्रक्रिया आणि JEEसाठी सेपरेट प्रक्रिया असं नाही. CET आणि JEEसाठी एकच ॲप्लिकेशन फॉर्म, एकच प्रोसेस, एकच कॅपराऊंड. दोघांसाठी कॅपराऊंड पण सेम असतात जे आपले कॅपराऊंड पुढे होणार आहेत. CETसाठी सेपरेट ऑप्शन, JEEसाठी सेपरेट ऑप्शन असं नसतंय, एकच असते. प्रोसिजर सेम आहे दोघांसाठी, सेपरेट नाही. विद्यार्थ्यांचे ॲडमिशन CET कोट्यामधून किंवा JEE कोट्यामधून झाले तरी फीजमध्ये कुठलाही बदल असणार नाही. एखाद्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन समजा CET, एका विद्यार्थ्याचं ॲडमिशन CETनं झालं आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन JEE कोट्यानं झालं आणि ते दोन्ही जर सेम कॅटेगरीचे असतील तर फीजमध्ये फरक पडत नाही. म्हणजे CETसाठी फीज कमी आणि JEE कोट्यासाठी फीज जास्त असं नसतंय. तुम्ही ॲडमिशन घेतलं भले ते CETमधनं हो की JEEमधनं तुमची फीस सारखीच असणार आहे. विद्यार्थ्याला त्याच्या कॅटेगरीनुसार आणि उत्पन्नानुसार लागू असलेली फीज दोन्ही कोट्यांसाठी सारखीच असणार आहे. दोन्ही कोटे म्हणजे CET आणि JEE. कुठनंही ॲडमिशन घ्या फीज सेमच असणार आहे. पण ती फी कशावर अवलंबून असणार आहे? तुमच्या कॅटेगरी आणि उत्पन्न याच्यावर तुमची फी. प्रत्येक कॉलेजची फी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी असते आणि उत्पन्नानुसार पण चेंज होत राहते. ॲडमिशन घेता वेळेस स्कॉलरशिप वगळता तुम्हाला लागू असलेलीच फी जमा करावी लागते. बऱ्याच विद्यार्थ्यांची असे येतात क्वेरीज की सर मला EBC आहे, EBC भेटेल, माझं उत्पन्न मी ओपन कॅटेगरीचं आहे, माझं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, मग मला EBC भेटणार आहे. आणि समजा एखाद्या कॉलेजची फी समजा 1 लाख रुपये आहे तर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर मी ॲडमिशन घेता वेळेस 1 लाख भरायची का अर्धीच भरायची का? ॲडमिशन घेता वेळेस 1 लाख भरायची नंतर स्कॉलरशिप मला 50,000 येईल. तसं नसतं. ॲडमिशन घेता वेळेस तुम्हाला लागू असलेली फीज भरायची. म्हणजे तुम्हाला जर 50% EBC भेटणार असेल तर 1 लाखाची निम्मी 50,000 भरायची. स्कॉलरशिप वगळता फी भरायची, पूर्ण फी भरायची नाही. आय रिपीट, ॲडमिशन घेता वेळेस स्कॉलरशिप वगळता म्हणजे 1 लाख समजा एखाद्या कॉलेजची फी आहे आणि तुम्ही समजा ओपनमध्ये आहात, तुम्हाला EBC भेटणार आहे, मग 1 लाखाच्या साधारणतः निम्मी
EBC भेटते, 40 ते 45,000 EBC भेटते आणि उरलेली जी फी आहे समजा 50,000 पकडू आपण, 50,000 1 लाख फी आहे, 50,000 EBC आणि 50,000 फी. तर तुम्ही भरताना 1 लाख नाही भरायची, ते EBC सोडूनच भरायची, म्हणजे 50,000 भरायची. आणि ही कॅटेगरीनुसार वेगळी असते. EBC वाल्यांना वेगळी भरायची, NT वाले वेगळी भरतात, SC ST वाल्यांची नियरली वेगवेगळी असते, अशी फी असते. तर स्कॉलरशिप वगळता पूर्ण फी भरायची नाही. ज्यांचं उत्पन्न 8 लाखपेक्षा जास्त आहे आणि जे OBC किंवा ओपन कॅटेगरीमध्ये येतात किंवा NT कॅटेगरीमध्ये येतात त्यांनाच फक्त पूर्ण फी भरावी लागते. अन्यथा तुमच्या कॅटेगरीनुसार जेवढी फी तुम्हाला ॲप्लिकेबल आहे तेवढीच फी भरायची ॲडमिशन घेताना, पूर्ण भरायची नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांचे मागील वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला डाऊट आलेला होता की सर मी जर EWSमधनं नाही घेतलं तर मला EBC भेटेल का? सर माझं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, पण मी जर EWSचं मला सर्टिफिकेट नाही भेटलं तर मला फुल फी पडेल का? तसं नसतंय. विद्यार्थ्यांच्या पालकाचे मागील वर्षी म्हणजे 19-20, आय रिपीट 19-20चं उत्पन्न लागतं. मागील वर्षाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जर कमी असेल तर ओपन, OBC आणि EWS या सर्व विद्यार्थ्यांची फी सारखीच असेल, 50% माफ. तो ओपनमधला असू द्या किंवा OBCमधला असू द्या किंवा EWSमधला असू द्या. उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी आहे, सर्व विद्यार्थ्यांना 50% माफ. तर ओपनची जनरली ओपनची, OBCची, EWSची फी सारखीच असते. ह्याचप्रमाणे SC ST आणि NT यांची पण फी सारखीच असते. त्यांना त्या कॅटेगरीमध्ये जे ॲडमिशन घेतील त्यांना 0% ट्युशन फी असते. तर ओपनची फी, OBCची फी आणि EWSची फी सारखीच असणार आहे. जरी एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा EWSमध्ये अप्लाय केलेलं नसेल तरी पण त्याला 50% EBC स्कॉलरशिप भेटणार आहे, प्रोव्हायडेड त्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा पॅरेंटचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला लॉग इन ID आणि पासवर्ड कोणासही शेअर करू नका. आय रिपीट, कृपया आपला लॉग इन ID आणि पासवर्ड कोणासही शेअर करू नका. शेअर केलेला असेल तर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही तो चेंज करू शकता आणि तो विसरायचा नाही, लक्षात ठेवायचा. कारण की इथून पुढचे सर्व प्रोसिजर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म, हा पहिला जो राऊंड आहे तो राऊंड कंप्लीट करतानाही तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वेळा तुम्हाला OTP येतो, बऱ्याच वेळा तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो. त्यामुळे हा पासवर्ड कुठेही शेअर करायचा नाही, विसरायचा नाही, कोणासही शेअर करायचा नाही. कोणाबरोबर शेअर केलेला असेल तर तात्काळ तुमच्या लॉग इन ID तुमच्या लॉग इनमध्ये जा आणि तो तुम्ही चेंज करू शकता. कुठल्याही कॉलेजला आपली मूळ कागदपत्र किंवा फीज ॲडमिशन कन्फर्म होण्यापूर्वी जमा करू नका. बरेचसे ठिकाणी मी असं ऐकलं आहे की बुकिंग चालू आहे. असं बुकिंग वगैरे काही नसतंय. ॲडमिशन ही पूर्ण ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे. कॅप ॲडमिशन जे गव्हर्नमेंट ॲडमिशन होणार आहे याच्यामध्ये काहीही कॉलेजला करता येत नाही. हे पूर्ण प्रक्रिया गव्हर्नमेंट लेवलवरती पूर्ण ट्रान्सपरन्सीने राबवली जाते. त्यामुळं तुम्ही जर मॅनेजमेंटमधनं ॲडमिशन घेत असाल तर तुमचे कागदपत्र आणि फीज जमा केलेली चालते, पण कॅपच्या ॲडमिशन साठी ॲडव्हान्समध्ये बुकिंग वगैरे असा काही प्रकार नसतो. ॲडव्हान्समध्ये तुम्ही कोणाचं ॲडमिशन घेऊ शकता, कुठनं ॲडमिशन घेऊ शकता, मॅनेजमेंट कोट्यामधनं. कॅपचं ॲडमिशन ॲडव्हान्समध्ये होत नाही. जोपर्यंत कॅप राऊंड कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत ॲडमिशन कुठल्याही कॉलेजला घेऊ नका. घ्यायचं असेल मॅनेजमेंटमधनं तुम्ही घेऊ शकता, पण कॅपच्या सीट्ससाठी ॲडव्हान्स बुकिंग असा प्रकार नसतो. तर कुठल्याही कॉलेजला आपली मूळ कागदपत्र देऊ नका. काही काही विद्यार्थ्यांनी BCS किंवा BSCसाठी घेतला असेल ॲडमिशन, तो भाग वेगळा. मी इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल बोलत आहे. तर कुठल्याही कॉलेजला आपली मूळ कागदपत्र किंवा ॲडव्हान्समध्ये फीज जमा करू नका. ज्यावेळेस तुम्हाला कळेल की कॅप राऊंडमधनं माझं हे कॉलेज कन्फर्म झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही बिलकुल ॲडमिशन घेऊ शकता, कन्फर्म करू शकता, फीज देऊ शकता, ओरिजिनल कागदपत्रही देऊ शकता. सध्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी शंका आहे ती EWSच्या सर्टिफिकेट संदर्भात, ज्याच्याशी रिलेटेड मला खूप सारे क्वेरीज किंवा फोन्स येतात. तर सुरुवातीला हे सर्टिफिकेट आमचीही थोडीशी शंका होती की चालेल का नाही, पण परवाच्या मीटिंगमध्ये 2-3 दिवसापूर्वी झालेल्या मीटिंगमध्ये DTEने क्लिअर कट आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की ज्या सर्टिफिकेटवरती अशा प्रकारचा मजकूर असेल, हे नीट वाचा, इन्कम अँड असेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्युस्ड बाय इकॉनॉमिकली विकर सेक्शन. तर हा इन्कम अँड असेट जे आहे सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट असं जर मेन्शन केलेलं असेल तर हे इनव्हॅलिड फॉर्मॅट आहे EWSसाठी. हा EWSला चालणार नाही. हे भले गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेलं असेल तरी पण इन्कम अँड असेट्स सर्टिफिकेट असं जर लिहिलेलं असेल तर हे सर्टिफिकेट इनव्हॅलिड आहे. मग व्हॅलिड सर्टिफिकेट कुठले, तर हे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे, व्हॅलिड फॉर्मॅट. ह्या व्हॅलिड फॉर्मॅटमध्ये हे मराठीतलं आहे, इंग्लिशमध्ये असेल तरी चालते, फक्त हा मजकूर सेम असला पाहिजे. आणि यातलं महत्त्वाचं म्हणजे
हे जे आहे याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले की हा एक GR ह्यात मेन्शन केलेला आहे बघा. शासन निर्णय क्रमांक किती आहे, हा दिनांक, हा डेट लक्षात ठेवा. दिनांक 12 फेब्रुवारी 2019 अन्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विहित केलेल्या 10% आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ही ओळ त्या सर्टिफिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं जर सर्टिफिकेट असेल आणि हा प्रकारचा जर त्यामध्ये मजकूर असेल तर हे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे. तुम्ही जर कॉलेज इन्फॉर्मेशन ब्राउचर बघितलं, आपलं जे DTचं इन्फॉर्मेशन ब्राउचर बघितलं, तर हे 70 पानाचं ऑनलाईन अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये शेवटचं पेज म्हणजे 70 नंबरचं पेज जे आहे, या 70 नंबरच्या पेजवरती हा प्रोफार्मा व्ही दिलेला आहे. प्रोफार्मा व्ही जे ब्राउशर आहे ना, BE BTechसाठीचं जे ब्राउशर आहे DTच्या वेबसाईटवरती, ह्या ब्राउशरमध्ये हे जे ब्राउशर आहे तुम्ही पाहिलेलं असेल, हे ब्राउशर, हे इन्फॉर्मेशन ब्राउचर अकॅडमिक इयर 2021, याच्यामध्ये सर्वात शेवटचा पेज म्हणजे 70 नंबरचा जो पेज आहे, या 70 नंबरच्या पेजवरती हा प्रोफार्मा व्ही दिलेला आहे. आणि याच्यामध्ये इथं मेन्शन केले बघा, दिनांक 12 फेब्रुवारी 2019 अन्वये 10% लाभ घेण्यासाठी. तर इथं फोटो वगैरे असतो. हा मजकूर मराठीत असेल तरी चालेल, इंग्लिशमध्ये असेल तरी चालेल, फक्त ह्या डेट मेन्शन असणं आणि हा मजकूर त्यामध्ये नमूद केलेलं असणं गरजेचं आहे, तरच ते सर्टिफिकेट व्हॅलिड म्हणून पकडण्यात येईल. ह्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला ट्युशन फी वेवर स्कीमबद्दल बोलणार आहे की ही ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजे TFWS म्हणजे नेमकं काय असते. तर ट्युशन फी वेवर स्कीम काय असते की सीट्स अप टू मॅक्सिमम 5%, म्हणजे 60 जागा असतात, ह्या एका ब्रँचला 60 जागा, ह्या 60 जागाच्या 5% जागा ह्या ट्युशन फी, म्हणजे ज्यावेळेस ॲडमिशन होतात त्यावेळेस ॲडमिशन 60 जागांसाठी ॲडमिशन नाही होत, ह्या ओव्हर अँड अबो आहेत, एक्स्ट्रा जागा आहेत. म्हणजे ॲडमिशन होताना 60 विद्यार्थी एका ब्रँचला येत नाहीत, 63 येतात. म्हणजे जे त्या ब्रँचची जर कंप्लीट सीट भरल्या, सगळ्या सीट भरल्या, तर ॲक्च्युली त्याला 60 जागा नाही, 3 जागा एक्स्ट्रा येतात, म्हणजे टोटल 63 सीट्स येतात. आणि 5% सीट्स अप टू मॅक्सिमम 5%, म्हणजे 60च्या 5% म्हणजे किती येतात, 3 जागा. ह्या 3 जागा TFWसाठी असतात. पर कोर्स शॅल बी अवेलेबल फॉर TFWS. याच्यासाठी कोण घेऊ शकतं, ओनली महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स कॅन इलिजिबल फॉर, म्हणजे OMS असेल कोणी तर त्याला हा घेता येणार नाही. ओनली महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, महाराष्ट्रातलाच विद्यार्थी असणं गरजेचं आहे. इलिजिबल महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट हॅव्हिंग देअर पॅरेंटल ॲन्युअल इन्कम लेस दॅन 8 लाख, तुमच्या पालकांचं मागच्या वर्षीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही TFWSसाठी जाऊ शकता. TFWS जायचं असेल तर तुम्ही CET देणं गरजेचं आहे. JEEवर TFWS होत नाही. आय रिपीट, तुम्ही महाराष्ट्रामधले कॅन्डिडेट असणं गरजेचं आहे. OMS मध्ये दुसऱ्या राज्यातला असेल तर त्याला भेटणार नाही, ही स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम आहे, दुसऱ्या राज्यावाल्यांना ती स्कीम भेटणार नाही. दुसरं म्हणजे काय की तुमचं पालकाचं उत्पन्न मागील वर्षाचं 19-20चं 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आहे. तर असेल तर एका ब्रँचमध्ये 3 विद्यार्थी TFWS घेऊ शकतात. हे त्या ब्रँचचे टॉपचे विद्यार्थी असतात. म्हणजे समजा एका ब्रँचला 60 विद्यार्थी आहेत तर 60 नाही, ॲडमिट होताना ती ब्रँच जर फुल झाली तर 63 विद्यार्थी अलॉट करतं गव्हर्नमेंट. आणि 63मधले जे टॉपचे 3 विद्यार्थी असतात, त्या टॉपच्या 3 विद्यार्थ्यांनी जर TFWSसाठी टिक केलेलं असेल, ते जर महाराष्ट्रातले असतील, त्यांच्या वडिलांचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना ती TFWSची स्कीम भेटते. ट्युशन फी ओव्हर स्कीम म्हणजे पूर्ण ट्युशन फी माफ होते. 1 लाख जर एखाद्या कॉलेजची फी असेल तर 1 लाखमध्ये 80,000 जवळजवळ ट्युशन फी असते, 80 ते 85,000 ट्युशन फी असते. आणि ही 80 ते 85,000 फुल फी माफ होते. त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन ॲज गुड ॲज 0 फीजमध्ये होतं. जे काय डेव्हलपमेंट फी किंवा बाकीची काय फी असेल 5-10 हजार तेवढीच फक्त फी त्याला द्यावी लागते, किंवा डिपॉझिट वगैरे असेल तर. अदरवाईज ॲक्च्युअल जी फी असते 80-90 हजार, 1 लाखामध्ये जी 80 ते 85,000 ट्युशन फी असते ती पूर्ण त्या विद्यार्थ्यांची माफ होते. याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, तो महाराष्ट्रातला असणं गरजेचं आहे, त्यांनी CET द्यायला पाहिजे आणि स्कोअर चांगला लागतो. ह्याला स्कोअर टॉपचे 3 विद्यार्थी असतात त्या ब्रँचचे, आणि उत्पन्न किती पाहिजे, 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम पण आहेत 1-2. काय प्रॉब्लेम आहेत, द कॅन्डिडेट्स ॲडमिटेड अंडर दिस स्कीम, तुम्ही जर एकदा TFWSमधून ॲडमिशन घेतलं, सो सच कॅन्डिडेट्स शॅल नॉट बी अलाउड टू चेंज द इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की फर्स्ट इयर झाल्यानंतर सेकंड इयरला मला कॉलेज चेंज करायचे, कॉलेज चेंज करता येणार नाही. तुम्ही जर TFWSमध्ये ॲडमिशन घेतलं, कॉलेज चेंज करता येणार नाही. अल्सो द कॅन्डिडेट कॅनॉट चेंज देअर कोर्स, तो तुझा कोर्सही चेंज करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला कॉलेज चेंज करता येणार नाही. कोर्स म्हणजे ब्रँच, की एकदा तुम्हाला समजा आपल्या कॉलेजला समजा सिव्हिलला झालं, समजा विद्याप्रतिष्ठानला तुम्हाला सिव्हिलला ॲडमिशन झालं, तर सेकंड इयरला तुम्हाला वाटतं की नाही मला कॉलेज चेंज करायचे, आणि तुमचं ॲडमिशन जर TFWSमधून झालं असेल, चेंज करता येणार नाही. तुम्हाला वाटते नाही सिव्हिल नको, आता मला मेकॅनिकलला जायचे, जाता येणार नाही. कॉलेज आणि ब्रँच तुम्हाला चेंज करता येणार नाही. तेच कॉलेज आणि तीच ब्रँच, त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग करावं लागणार 4 वर्षे, त्याच्यामध्येच तुम्हाला कंप्लीट करावं लागणार.
परंतु चांगली स्कीम आहे. याच्यामध्ये तुमची फीस टोटली झिरो होते. मी थोडंसं सजेस्ट करल, ॲक्च्युली तसं काही नसतं, असा रूल नाही आहे, तरी पण मी सजेस्ट करल की शक्यतो TFWS OBC वाल्यांसाठी आणि ओपनवाल्यांसाठी, OBC ओपन किंवा EWS हे लोक ह्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी शक्यतो TFWS साठी जावं, कारण की ह्यांची फीज 50% माफ होती. बाकी कॅटेगरी जी आहे, समजा SC असेल, ST असेल, NT असेल, ह्यांची ऑलरेडी ट्युशन फी झिरो असते. त्यामुळं मी विद्यार्थ्यांना असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे, पण मी असं सजेस्ट करेन विद्यार्थ्यांना की SC ST आणि NT वाल्याने शक्यतो TFWSची सीट साठी क्लिक करू नका. का करू नका? तुम्ही जर TFWSमधनं आलात तरी पण तुमची ट्युशन फी झिरोच आहे, आणि तुम्ही जर समजा SC ST किंवा NTमधनं आलात तरी पण तुमची ट्युशन फी झिरोच आहे. पण तुम्ही जर TFWSमधनं आलात तर हे खालच्या अटी तुम्हाला बंधनकारक राहतील. तुम्हाला कॉलेजही चेंज करता येणार नाही आणि कोर्सही चेंज करता येणार नाही. मग फीस तर दोन्हीकडनं सेमच आहे. मग शक्यतो NT ST आणि SC ST आणि NT यांनी शक्यतो TFWSला टिक नाही केलं तरी चालेल. शक्यतो OBC वाल्यांनी, ओपनवाल्यांनी, EWS वाल्यांनी टिक केलं आणि त्यांना जर ते TFWSमधनं भेटलं कॉलेज तर त्यांची पूर्ण फी माफ होते. अन्यथा त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तर 50%च फी माफ होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की मलाही 80% आहेत CETमध्ये आणि माझ्या फ्रेंडला पण 80% आहेत. मग कोणाला मेरिट पुढचं भेटणार? ज्यावेळेस ही मेरिट लिस्ट तयार होती, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, त्यामध्ये पुढं कोण जाणार? दोघांनाही 80% वाले हजारो किंवा शेकडो विद्यार्थी असू शकतात. मग 80% मधला कुठला विद्यार्थी पुढे जाणार, कुठला मागे येणार? त्याला आपण टाय केस म्हणतो की दोघांचे जर मार्क्स सेम असतील तर कुठला विद्यार्थी पुढे जाणार. समजा दोन्ही विद्यार्थ्यांची मेरिट सेम असेल 80-80, तर हायर मार्क्स इन मॅथमॅटिक्स CET, ज्याला CETला मॅथमॅटिक्समध्ये चांगले मार्क्स आहेत, जास्त मार्क्स आहेत, तो पुढे जाईल. समजा त्यांची मॅथमॅटिक्सची CET पण टाय केस कशी रिझॉल्व्ह केली जाते? 80% दोघाला असतील तर पहिला नंबर कोणाला द्यायचा, म्हणजे पुढचा नंबर कोणाला द्यायचा आणि मागचा नंबर कोणाला द्यायचा. मग पुढं तुम्हाला द्यायचं असेल तर तुमच्या मित्रापेक्षा, तुमच्या मित्राला तुम्हाला 80% आहेत, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला जर मॅथमॅटिक्समध्ये चांगले मार्क्स असतील तर तुम्ही पुढे जाऊ शकता. मॅथमॅटिक्सचे मार्क्स समजा मॅच झाले, दोघांना सेमच पडले, मग फिजिक्सचे मार्क्स बघा CETचे, ते पण सेमच असतील. केमिस्ट्रीचे मार्क्स बघा CETचे, ते पण सेम असतील. तर हायर पर्सेंटेज ऑफ HSC PCM, म्हणजे 12वीच्या PCMला कोणाला PCM नाही तर केमिस्ट्रीच पकडायचा, बायोलॉजी वगैरे पकडायचा नाही किंवा दुसरा सब्जेक्ट IT वगैरे पकडायचा नाही, PCMच पकडायचा. ज्याला PCMला 12वीला जास्त होते, PCM फक्त, तो पुढे जाईल. तिथंही मॅच झाले तर हायर पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन मॅथमॅटिक्स HSC, 12वीला मॅथमॅटिक्सला कोणाला जास्त होते, हे CETचे आहेत. आणि आता हे 12वीचे, 12वीला ज्याला मॅथमॅटिक्सला जास्त होते तो पुढे जाईल. तो पण मॅच झाला तर फिजिक्सला कोणाला जास्त होते तो पुढे जाईल. आणि हे सगळंच मॅच झालं तर ॲग्रिकेट, 12वीला ॲग्रिकेट पर्सेंटेज ज्याला जास्त असतील तो पुढे जाईल. अशाप्रमाणे हे टाय केस रिझॉल्व्ह केले जाते. इथंच रिझॉल्व्ह होते, इथपर्यंत जाण्याची काही आवश्यकता नसते. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला युअर मेरिट नंबर इज युनिक, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एखादा मेरिट नंबर भेटला की माझा मेरिट नंबर 1215 आहे, तो तुमच्यासाठी युनिक असेल, दुसरा कोणालाच नसणार नाही, कारण की हा युनिक आहे. तुमच्या टाय केस रिझॉल्व्ह करून तुम्हाला युनिक नंबर दिला जातो. तर हे मागच्या वर्षीचं 19-20चं थोडंसं कॉलेज संदर्भातलं टाकलेलं आहे की मागच्या वर्षी कॉलेज किती होते. ॲडमिशन इनटेक लास्ट इयरचं आहे बरं का, ह्या वर्षीचा नाही आहे, 19-20चा आहे, रेफरन्ससाठी घेतलेला आहे की मागच्या वर्षी साधारणतः 345 महाराष्ट्रामध्ये साधारणतः 345च्या आसपास, 343 ते 344 काहीतरी कॉलेज होते मागच्या वर्षी अंदाजे. आणि टोटल सीट्स ज्या होत्या त्या अंदाजे 1,28,000 ते 30,000च्या आसपास होत्या. टोटल सीट्स इंजिनिअरिंगसाठीचे 1,30,000च्या आसपास. आणि यावर्षीचे हे ऑप्शन राऊंड यावर्षीचे आहेत, हे मागच्या वर्षीचे नाहीत. मागच्या वर्षी 3 राऊंड होते, यावर्षी ऑप्शन राऊंड 2च आहेत, कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2. हा इंटेक मागच्या वर्षीचा आहे, पण हे ऑप्शन राऊंड जे आहेत हे राऊंड मागील वर्षी 3 होते, 19-20ला 3 होते, पण ह्या वर्षी थोडंसं ॲडमिशन प्रोसिजर खूप डिले झाल्यामुळं 3च्या ऐवजी 2च ऑप्शन फॉर्म ठेवलेले, कॅप राऊंड ठेवलेले आहेत. टोटल राऊंड्स ह्या वर्षी 2च असणार आहेत. या राऊंड्समध्ये एका राऊंडमध्ये मिनिमम 300 ऑप्शन तुम्ही देऊ शकता की मिनिमम एक मॅक्सिमम द्यायचे. हे जे ऑप्शन राऊंड वगैरे आहेत ह्यासाठीचा माझा सेपरेट व्हिडिओ येईल येत्या काही दिवसामध्ये, त्यामुळे याच्यावरती मी जास्त बोलणार नाही आहे सध्या. ज्यावेळेस तो व्हिडिओ येईल त्यामध्ये मी डिटेलमध्ये ऑप्शन राऊंड काय असतं, ते ऑप्शन्स कसे टाकायचे असतात, फ्रीज, लाईट फ्लोट किंवा फ्रीज नॉट फ्रीज हे काय असतं, कुठले ऑप्शन कंपल्सरी असतात वगैरे, त्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगेल. सध्या फक्त एक तात्पुरतं थोडंसं तुम्हाला इंटिमेशन देऊन ठेवतो की यावर्षी 2च राऊंड असणार आहेत आणि एका राऊंडला तुम्ही 300 ऑप्शन टाकू शकता. 300 ऑप्शन म्हणजे काय असतं की एका कॉलेजला समजा विद्याप्रतिष्ठानमध्ये 7 ब्रँचेस आहेत, तर 7 ब्रँचेसचे 7 ऑप्शन झाले. 7 ऑप्शन, एक ब्रँच, एका कॉलेजची एक ब्रँच म्हणजे एक ऑप्शन असं असतं. ते तुम्ही कमीत कमी एक ऑप्शन टाकू शकता आणि जास्तीत जास्त 3 ऑप्शन टाकू शकता. यातले कंपल्सरी ऑप्शन्स वगैरे काय असेल हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. द कॅन्डिडेट कॅन फिल मिनिमम 1 अँड मॅक्सिमम 300 ऑप्शन्स. आता याच्यावर आपण एक थोडंसं 2 मिनटं मी बोलतो की बरेचसे विद्यार्थी काय होतं की
मी जो पाहिलेला आहे मागच्या एक जे महिन्याभरा किंवा 2 महिन्यापासून मी जे पाहत आलेलं आहे की सर्व विद्यार्थ्यांचं मला असं दिसतं की कल एकाच साईडला आहे. कोणी पण आलं की मला पर्टिक्युलर एक ब्रँच पाहिजे, ई ब्रँच पाहिजे, तर पर्टिक्युलर एक ब्रँच म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना कुठली तरी एकच ब्रँच पाहिजे असेल आणि त्याच ब्रँचच्या पाठीमागं सगळे भले त्याला CETला 10 मार्क्स पडलेत, 20 मार्क्स पडलेत, 50 पडलेत, 90 पडलेत का 95 पडलेत, मॅक्सिमम विद्यार्थी एकाच साईडला डायव्हर्ट. म्हणजे कुणीतरी 11वी-12वी त्यांना सांगितलेलं असतं हां आपण सगळेजण इकडे जाऊ किंवा ही ब्रँच खूप छान आहे, तर सगळे त्याच ब्रँचला जातात. आणि बऱ्याच वेळा मला असं जाणवतं की कोर ब्रँचेसकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होते. म्हणजे इंजिनिअरिंगच्या ज्या कोर ब्रँचेस आहेत त्याच्याकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होते की एक पर्टिक्युलर ब्रँच धरायची. एकाने IT म्हटलं की सगळ्यांनी IT म्हणायचं, एकाने CS म्हटलं की सगळ्यांनी CS म्हणायचं, एकाने इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं की सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स म्हणायचं आणि पूर्ण इम्बॅलन्स होते. तर साधारणतः माझं असं विद्यार्थ्यांना सजेशन राहील की क्राऊड ज्या साईडला पळतोय त्याच्या वेगळ्या साईडला पळायचं. म्हणजे आज सगळ्यांनी जर कांदा लावला तर 4-5 महिन्यानंतर कांद्याचे भाव ढासळणार हे सांगायला तुम्हाला काही ज्योतिषाची गरज नसणार आहे. त्यामुळे आज जर सगळे विद्यार्थी एकाच ब्रँचच्या पाठीमागे धावत असतील तर आपण जर दुसरी ब्रँच घेतली, हा कोर्स तुमचा काही 3 महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम नाही आहे, हा 4 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्षानंतर, 4.5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर कधीतरी तुमची प्लेसमेंट होईल, मे बी 4 वर्षानंतर. तर 4 वर्षानंतर जर एवढा मोठा क्राऊड जर एकाच ब्रँचमधून बाहेर पडला तर त्या ब्रँचला त्यावेळेस वेटेज असेल का नसेल डाऊट आहे थोडासा. काही काही ब्रँच ह्या एव्हरग्रीन असतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहेत. तरी पण मला असं सजेस्ट करावं असं वाटतं विद्यार्थ्यांना की शक्यतो जास्त ब्रँचच्या पाठीमागं पळू नका तुम्ही. तर हा कोर्स का कॉलेज म्हणजे हे 2 पर्याय आहेत. हा तुम्ही विद्यार्थी आहात की तुमच्या डोक्यात सतत प्रश्न असतो की कॉलेज महत्त्वाचं की कोर्स महत्त्वाचा. तर मी विद्यार्थ्यांसाठी सजेस्ट करेल की राईट इज ऑलवेज राईट. राईट इज ऑलवेज राईट म्हणजे काय, राईट साईडचा ऑप्शन कधी पण चूज करा. राईट साईडला काय आहे, कॉलेज. कॉलेज चांगलं निवडा. कॉलेज जर चांगलं असेल तिथला प्लेसमेंट चांगले असतात. कॉलेज जर चांगलं असेल तिथला स्टाफ चांगला असतो. कॉलेज जर चांगलं असेल तिथली लायब्ररी चांगली असते. कॉलेज जर चांगलं असेल तिथलं इन्फ्रा चांगलं असते. सगळ्या फॅसिलिटी चांगल्या असतात. हॉस्टेल चांगलं असते, मेस चांगलं असते. त्यामुळं प्रायोरिटी देताना हमेशा कॉलेजला प्रायोरिटी द्या आणि त्या चांगल्या कॉलेजमधले मग ब्रँच बघा. तुम्हाला कुठली ब्रँचला तुमच्या मार्कानुसार कुठली ब्रँच भेटते ते पहा. पण बऱ्याच वेळा मला असं विद्यार्थी दिसतं की नाही मला एक पर्टिक्युलर ब्रँचला जायचं आहे, भले मला एक छोट्या मोठ्या किंवा एक 10 मार्क्स जरी पडले तरी मला पर्टिक्युलर एकाच ब्रँचला जायचं आहे. भले मग त्यासाठी मला कुठलंही कॉलेज चूज करता जावं लागलं तरी चालेल, पण मी ब्रँचला कॉम्प्रोमाइज नाही करणार. शक्यतो असं करू नका. ब्रँचच्या पाठीमागं न धावता कॉलेजला प्रायोरिटी द्या. कॉलेज चांगलं असेल सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दिसतील. कॉलेज चांगलं असेल तुमची प्लेसमेंट 100% होईल. त्याच्यामुळं जास्त कोर्सला वेटेज न देता कॉलेजला वेटेज द्या. कॅपराऊंडसाठी मी प्लॅन केलेला आहे की असाच एक व्हिडिओ आता जो आहे हा ॲक्च्युली थोडासा डिले झाला मला व्हिडिओ बनवताना, कारण की मला वाटलं की प्रोसेस ह्या वर्षी थोडीशी सोपी आहे. मागच्या वर्षीपेक्षा ही प्रोसेस थोडीशी सोपी आहे. पण ह्या प्रोसेसबद्दल मलाही जास्त माहीत नव्हतं. ज्यावेळेस ह्या प्रोसेसमध्ये मागच्या एक 8-10 दिवस मी गेलो त्यावेळेस मला ह्या प्रोसेसमधले जे काही मुद्दे आहेत किंवा जे काही पॉईंट्स आहेत ते सविस्तर आता क्लिअर झालेले आहेत. त्याच्यामुळं आणि विद्यार्थ्यांचे परत डाऊट्स येत आहेत आणि डेटही एक्सटेंड झाली. त्याच्यामुळं मी पर्टिक्युलरली हा व्हिडिओ बनवला होता. माझ्या डोक्यात प्लॅन होते की कॅपराऊंड ऑप्शन कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2 साठी मला एक व्यवस्थित व्हिडिओ बनवायचा आहे. तर मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी मी असं प्लॅन केलं की ह्या कॅपराऊंडचा म्हणजे त्यात स्लाईड फ्लोट तर आता नसते, पण फ्रीज नॉट फ्रीज काय असते, किती ऑप्शन टाकायचे, कशी ऑप्शन टाकायची, कॅपराऊंड 1 कोण खेळू शकतं, कॅपराऊंड 2ला कसं जातं येतं, ऑप्शन कशी चूज करायची, याच्या संदर्भातला मी डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही हा माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला तरी चालेल, जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओची लिंक किंवा इंटिमेशन तुम्हाला इंडिकेशन आधीच भेटून जाईल. तुमचे मित्र असतील त्यांनाही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9421 938 940. ही आमच्या कॉलेजची वेबसाईट आहे vpkpit.org. अवश्य व्हिजिट करा कॉलेजच्या वेबसाईटला. थँक्यू.